आज ना 5लाच जाग आली आणि त्याच्यानंतर काही झोप लागेना. मग 5:30ला मी उठले. बाहेर जाऊन पाहिलं तर काय मस्त व्ह्यू होता. कारण असला व्ह्यू खूप कमी वेळा नशिबात असतो. उठतच नाही ना लवकर. त्याच्यानंतर पटकन फ्रेश झाले. नॉर्मली माझं मॉर्निंग ड्रिंक अमितचा टिफिन वगैरे झाल्यानंतर असतो, कारण खूप घाई होते. पण आज लवकर उठलेले सो घेतला. आज नॉर्मल होतं, गरम पाणी त्याच्यात लिंबू. आणि आमचं ठरलं आहे की जेव्हा असं मॉर्निंग ड्रिंक येईल तेव्हा आपलं रीडिंग करायचं. म्हणजे दिवसभरात नाही झालं तरी काही रिग्रेट नाही. त्याच्यानंतर टिफिनच्या तयारीला लागले. आणि मला ना सेपरेट सूर्यप्रकाशात बसण्याची काहीच गरज लागत नाही, कारण बेडरूममधनं आणि हॉलच्या गॅलरीतनं पूर्ण किचनपर्यंत सूर्यप्रकाश येत असतो. होप सो इन फ्युचर मला व्हिटॅमिन डीची कमतरता काही भासणार नाही. त्याच्यानंतर मी इथे बनवत होते भेंडी आणि उपवासाची भाकरी. तर अमितचा उपवास असतो. जसं आपलं नवरात्र असतं ना, तसंच आता आमच्या गावचं नवरात्र चालू आहे. दिवाळीनंतर आमची यात्रा असते आणि सेम सगळं तसंच रूल्स वगैरे असतात. आणि हे 9 दिवस अमितचा उपवास असतो. सो त्याला हा ब्रेकफास्ट दिला आणि त्याच्या याने ना ऑलमोस्ट माझा पण उपवास होतो, कारण त्याला जे बनवते तेच मी खाते. त्याचा टिफिन दिला, माझा पटकन व्यायाम करून घेतला आणि अंघोळ करून घेतली आणि 8ला तर मी ऑलमोस्ट रेडी होते. चला आजच्यासाठी एवढंच.